सुप्रभात मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अनघा आता यशला म्हणत असते की ही बॅग तू आजींकडे घेऊन जाशील का? यात आजीच्या काही साड्या आहेत आणि त्या साड्या त्यांच्या फेवरेट आहेत आणि आप्पांचे काही कुर्ते देखील आहेत त्यात. प्लीज तू हे घेऊन जाशील त्यांच्याकडे. म्हणजे मीच गेले असते, परंतु जानकी उठली आता. यश म्हणत असतो की ठीक आहे, मी घेऊन जातो, काही हरकत नाही, नेतो मी. अनघा म्हणत असते काय ना, सध्या आता संजनाच्या डोक्यामध्ये हे घर रिकामं करायचं भूत शिरलंय. त्या काही बघणार नाही, आता सरळ ह्या गोष्टी उचलतील आणि टाकून देतील. यश म्हणतो की निर्लज्ज लोक आहेत ही, काहीच कसं वाटत नाही यांना. बाबा तर आधीपासूनच संजनाच्या तालावरती नाचताय, पण मला ना ईशा आणि अभिची कमाल वाटते. त्यांना तरी लाज वाटायला पाहिजे होती. आणि एवढं काय दिसलं असेल त्यांना त्या संजनामध्ये? ती म्हणेल ते करायला तयार आहेत ते दोघं. अनघा म्हणते की जाऊ दे, त्या विषयावरती काहीही बोलून उपयोग नाही, फुकट डोक्याला ताप. यश म्हणत असतो पण अनघा, मी गिव्ह अप करणार नाहीये. आप्पांनी गिव्ह अप केलेलं असलं ना तरी देखील मी मागे हटणार नाहीये. आता नाही, बाबा आणि संजनाला धडा शिकवायलाच हवा. त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी. वेळ पडली ना तर मी त्या दोघांना कोर्टात खेचेल. अनघा म्हणत असते पण यश, मी तुला एक गोष्ट सांगू का? या सगळ्यामध्ये ना खूप वेळ, खूप पैसा, हे सगळं वेस्ट होणार आहे. त्यापेक्षा आता आरोहीकडे लक्ष दे, तिला तुझी जास्त गरज आहे. यश म्हणत असतो की अगं अनघा, माझं आरोहीकडे पूर्ण लक्ष आहे. ती सुद्धा या प्रकरणाने डिस्टर्ब झालीये. अनघा म्हणते की म्हणूनच म्हणते रे मी, यावरती तू जास्त वेळ घालवू नकोस. आणि आता आरोहीची मनस्थिती चांगली असणं खूप गरजेचं आहे आपल्याला. ती जो विचार करेल त्याचा परिणाम तुमच्या बाळावरती होणार आहे. यश म्हणतो की तेही आहेच ग, पण मला तुला सांगू काय, मला खरंच सध्या काय करावं ना काही कळतच नाहीये. कैचीत सापडल्याप्रमाणे झालंय मला. अनघा म्हणते की बरं ठीक आहे यश, आता तू एक काम कर, तू हे साहित्य आजींना देऊन ये, आपण या गोष्टीवरती नंतरून बोलूया. असं म्हणताच आता यश तिथून निघालेला असतो. अनघा मात्र विचार करतच असते. आता अनघा देखील रूमकडे जाण्यासाठी निघालेली असते, परंतु तिचं लक्ष समोरच्या तुळशीवरती जातं. ती तुळशीकडे खूपच एकाग्रतेने बघत असते. तिचं लक्ष तुळशीवरून काय हटत नसतं. तिच्या मनात असंख्य विचार सुरू असतात आणि घरामध्ये जे काही चाललंय ते तिला काही पटत नसतं. आता कितीही विरोध करावा तरी देखील ते ऐकतील ते कुठं त्यांना समजणार आहे का? संजना आणि अनिरुद्ध हे कधी चांगले वागतील असा आपण विचारच करू शकत नाही. हे देखील विचार आता अनघाच्या मनात येत असतात. घरी सुलेखाताई आलेल्या असतात. त्या आप्पांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या म्हणत असतात मला समजतंय आप्पा, तुम्हाला काय वाटतंय ते. आपल्याच मुलाला कोर्टात खेचताना किती त्रास होतो हे मला माहितीये आणि मी तुमच्या भावना ह्या पूर्णपणे समजून घेऊ शकते. पण मला सांगा, अनिरुद्धने तुमचा विचार केला का? स्वतःच्या वडिलांना फसवून सह्या घेतल्यात त्याने, आणि ही गोष्ट खरंच सोडून देण्यासारखी नाहीये. आणि अशा गोष्टींवरती आपण गप्प जर बसलो ना तर ते काही उपयोगाचं नाही. तुम्ही लढायला हवं आप्पा. अरुंधती देखील म्हणत असते आप्पा, ही चूक माफ करण्यासारखी नाहीये. आतापर्यंत तुम्ही त्या दोघांच्या अनेक चुका पोटात घातल्यात आणि हा अक्षम्य गुन्हा आहे. आणि जर आपण यावेळेस जर काही असं केलं नाही ना आणि त्यांच्या विरोधात जर उभे राहिलो नाही ना आपण, तर ते असं वारंवार करत राहतील. आणि अपराधी आपण नाही आहोत, ते आहेत अपराधी. त्यांनी गुन्हा केलाय आणि त्यांनी आपल्याला फसवलंय. तेव्हा आता नितीन देखील आता म्हणत असतो की आणि आप्पा, हा कायद्याने देखील खूप मोठा गुन्हा आहे. अन्याय करणारा हा दोषी असतोच, परंतु त्याचप्रमाणे अन्याय सहन करणारा पण तितकाच दोषी असतो. यश म्हणत असतो की हो अप्पा. आता यश देखील तिथे आलेला असतो आणि आता त्याच्या हातामध्ये तो बॉक्स देखील असतो. आता त्याने सर्वांचं बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे तो म्हणत असतो हो अप्पा, सर्व बरोबर बोलताय. आपण यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करणं हे योग्यच आहे. अरुंधती देखील आता आप्पांना म्हणत असते आप्पा, आपण असे हातपाय गाळून नाही चालणार. आप्पा मात्र विचार करत असतात आणि आता त्यांचा आत्मबलाला प्रेरणा मिळत असते की अनिरुद्ध विरुद्ध केस दाखल करण्याची, परंतु ते अजूनही काही बोललेले नसतात. सर्वजण त्यांना काय योग्य काय अयोग्य हे चांगल्या प्रकारे समजावून सांगत असतात. खरं तर ते एक बाप असल्या कारणाने मुलाच विरुद्ध आपलं जे लेकरू आहे, ज्याला आपण वाढलं, ज्याला आपण सांभाळलं, त्याच्याच विरुद्ध कोर्टात केस लढण्यासाठी जाण्याची त्यांची जी मानसिक तयारी असते त्याची तयारी
तयारी मात्र आता सर्वजण घरातले करून घेत असतात. त्यांचा देखील नाविलाज असतो, कारण की कोणीही आपल्या पोटच्या लेकराला कोर्टात खेचत नसतं आणि ते खेचणं कितपत योग्य असं स्वतःला देखील एक प्रश्न पडत असतो. आणि तोच प्रश्न आता आप्पांना देखील पडलेला असतो. परंतु आप्पा त्यावरती विचार करत असतात. आता त्यांना जे आत्मबल आहे, त्यांना जे प्रेरणा आहे, त्यांना जे प्रोत्साहन आहे ते देण्याचा प्रयत्न मात्र आता घरातले सर्वजण खूप चांगल्या प्रकारे करत. तेव्हा अरुंधती देखील म्हणत असते की आम्ही सर्वजण आहोत तुमच्या सोबत आप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त हो म्हणा, आम्ही बघू पुढे काय करायचं ते. आता कांचन सुद्धा म्हणत असते आपण काहीतरी करायला हवं असं मला सुद्धा वाटतंय, काहीतरी प्रत्युत्तर द्यायला हवंच आपण. आता यशला एक प्रश्न पडतो की जर आप्पा केस करू शकताय तर मी पण करू शकतो का, असा त्याच्या मनात प्रश्न आलेला असतो. तो लगेच सुलेखाताईंना विचारतो की सुलेखाताई मला एक गोष्ट सांगा की मी बाबांविरुद्ध मी आणि आप्पा मिळून केस करू शकतो का. सुलेखाताई म्हणतात की हो नक्कीच नक्कीच करू शकतोस. अरे तू जर केस केली ना तर आपली बाजू आणखीन बळकट होईल. तुझा त्या घरावरती हक्क आहे, तुला तो हक्क सोडायचा नाहीये, हे घर त्या बिल्डरच्या ताब्यात द्यायचं नाहीये, बरोबर. तेव्हा यश म्हणतो की हो. तेव्हा मग सुलेखाताई म्हणत असतात की मग तू त्यांच्या विरोधात कोर्टात केस करू शकतो. जे आपणना फसवून या घराचे डॉक्युमेंट वरती सह्या घेतल्या गेल्यात आणि त्यांना फसवून हे घर बळकावलंय, या गोष्टीला आपल्याला कोर्टात दुजोरा मिळेल. आता मात्र कांचनचं लक्ष हे यश वरती जातं. यशच्या हातात असलेला बॉक्स ती बघते आणि विचारते की अरे यश हा डब्बा. तेव्हा यश म्हणत असतो आजी हा डबा तुझ्याच दागिन्यांचा आहे, तुला माहितीये या दागिन्यांचा डब्याला संजनाने चोरलं होतं. तिने कपाटामधून हा डबा घेऊन ती डबा परस्पर कोणालाही न सांगता ती घेऊन चालली होती. अरुंधती म्हणते की काय. यश म्हणतो की उगच मी तिथं गेलो आणि बघितलं आणि मग तिला जेव्हा मी विचारलं ना तेव्हा देखील ती सावर करत होती सगळ्या गोष्टींची. तिच्याकडून मी हा डबा काढून घेतला. मग अगं डबा दाखवायला सुद्धा तयार नव्हती आणि मला जायचंय, मी कामाला चालले, असं काहीच्या काही पण बहाणे सांगायला लागली होती. खूप नाटकं केले तिने. आता घडलेला सगळा प्रकार यश हा सगळ्यांना सांगत असतो. सगळ्यांना खूप कौतुक आणि विशेष वाटत असतं की इतकी कशी डेंजर लालची असू शकते ती संजना. इकडे अनघा मात्र तुळशीला हात जोडून उभी असते. ती तुळशीला विनंती करत असते की अगं तुळशी माई, अगं या घरातल्या 4 पिढ्यांनी तुझी सेवा केली. आधी आजी, मग ताई, नंतर मी आणि आता जानकी सुद्धा तिच्या इवल्याशा हाताने तुला पाणी घालते. हे घर जर नसेल ना तर तुला देखील चुकल्यासारखं वाटेल ग, हो की नाही. आता अनघा हे सर्व काही तुळशीला बघून म्हणत असते. तुळशी माईला तिने पूर्णपणे हात जोडून तिच्या समोर आश्रयाची ती हाक मारत असते. अनघा म्हणत असते की इतक्या वर्ष तू इथल्या मातीचं, इथल्या माणसांचं रक्षण केलंस, अचानक ते दिसेनासं होईल ग. आता मी थकले ग सगळे प्रयत्न करून, आता तूच काहीतरी कर तुळशीमाई आणि हे घर वाचव ग. हे घर ना आहे तसंच राहू दे, पुढच्या पिढ्या तुझ्या कुशीत वाढू दे, या घरात त्यांना खेळू दे. तुळशीमाईने जणू आशीर्वादच द्यावा अनघाला आणि अनघाच्या विनंतीची मान ठेवावी असं तुळशीचं झाड आता हलत असतं आणि ज्याप्रमाणे आशीर्वाद भेटतो देवाचा त्याप्रमाणे जणू काही अनघाला आता तुळशीमाईचा आशीर्वाद मिळालेला असतो. दुसरीकडे यश आता आजीला सगळं काही सांगत असतो. यश म्हणत असतो आजी घे हा डबा, घे तुझे दागिने नाही यात. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की आणखीन काय लुबाडायचं ठेवलं त्या महासटवीने, जा तू हा डबा तिला देऊन ये, जा बाबा जा, म्हणावं की घालून मिरव सगळीकडे. अरुंधती म्हणत असते आई अहो तुमचं श्रीधन आहे ते, तुमचा अधिकार आहे त्यावरती, तिला काय तुम्ही द्याल तेवढं कमीच आहे तिला. यश म्हणत असतो की आई बरोबर बोलते आणि आई आप्पा तुमचं थोडंसं साहित्य जे आहे ते मी या बॅग मध्ये घेऊन आलोय आणि यामध्ये आप्पा तुमचे कुर्ते आहेत आणि आजी तुझ्या याच्यामध्ये साड्या आहेत. आणि मला अनघा म्हणाली की पुढच्या 1-2 दिवसामध्ये बिल्डरची माणसं येतील कामाला. आता आप्पा मात्र उठतात आणि त्यांना शॉकच बसतो. ते म्हणतात की म्हणजे आपलं घर काही दिवसांनी दिसेनासं होणार. सुलेखाताई म्हणते नाही आप्पा, आपण हे सगळं थांबवू शकतो. तुम्ही जर केस केली ना तर मी कोर्टातून स्टे ऑर्डर आणण्याचा प्रयत्न करेल आणि तुर्तास तरी आपल्याला हे सगळं थांबवता येईल आणि पुढे काय करायचं हे आपल्याला ठरवायला जरा वेळ मिळेल. सॉरी आप्पा म्हणतात की मी तयार आहे. संजना आणि अनिरुद्ध विरुद्ध मी कोर्टात केस करायला तयार आहे. त्यांनी मला फसवून मला वेड्यात काढत हे घर त्यांनी स्वतः बळकवलेलं आहे आणि मला आता त्यांना या गोष्टीची शिक्षा द्यायची. आता आप्पा सुलेखाताईंकडे आलेले असतात. आप्पा सुलेखाताईंना म्हणत असतात की सुलेखाताई तुम्ही माझी केस लढाल, पण सुलेखाताई तुम्हाला द्यायला माझ्याकडे फारसं काही नाहीये. सुलेखाताई देखील उठून उभ्या राहतात आणि म्हणतात अहो असं काय म्हणताय, तुम्हाला तुमचा समृद्ध
समृद्धी बंगला मिळाला ना म्हणजे सगळं भरून पावलं. तेव्हा मला याच्यापेक्षा जास्त फारसं काही नकोय असं आता सुलेखाताईंनी खूप छान प्रकारे आता आप्पांना सांगितलेलं असतं. अरुंधती देखील आता आप्पांकडे आलेली असते आणि ती म्हणत असते की आप्पा थँक्यू, तुम्ही खरंच खूप मोठा निर्णय घेतलाय. आता सुलेखाताई म्हणत असतात, अरुंधती मला या केसमध्ये तुझी फारशी गरज लागणार आहे, तू माझी मदत करशील ना? तेव्हा मात्र अरुंधती म्हणते की हो नक्कीच करेल मी, तुम्ही फक्त मला सांगा काय मदत करायची येते. तेव्हा सुलेखाताई आता नितीनला देखील म्हणत असतात, आणि नितीन काही गोष्टींमध्ये मला तुझी गरज लागणार आहे, तुम्ही दोघही जण मला उद्याच आश्रमात येऊन भेटा. आता काहीही झालं तरी अनिरुद्धला आणि संजनाला हा समृद्धी बंगला मिळू द्यायचा नाहीये. आता या गोष्टीवरती सुलेखाताईंनी शिक्कामोर्तब केलेला असतो. आता आप्पांनी देखील फार विचार केलेला असतो की मुलाला कसं कोर्टात खेचायचं, परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांनी खूप जास्त विचार करून या निर्णयापर्यंत ते पोहोचलेले असतात आणि त्यांनी हा निर्णय आता घेतलेला असतो. मुलाला कोर्टात खेचण्याचा त्यांनी आता हा निर्धार केलेला असतो आणि त्याला हरवण्यासाठी देखील ते आता प्रयत्न करणार असतात. आणि मित्रांनो आता याच्यामध्ये देखील आपल्याला भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघताय न चुकता बघताय तर तुम्ही ठरला आहात लकी व्ह्यूअर. आणि मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका. कारण की मित्रांनो आपण नाती मराठी या चॅनल वरती गेले काही दिवसांपासून पैठणीचा गिव्ह अवे घेतोय. मागच्या वेळेस सौ अनिता खेडकर यांना आपण पैठणी वितरित केली. आता मित्रांनो पुढचे विनर तुम्ही देखील असू शकता. तर मित्रांनो या स्पर्धेत भाग घेण्यासाठी करायचं इतकंच आहे की हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे, कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे लय भारी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला लाईक करायचंय. या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीच्या पूर्ण असतील तेच व्यक्ती याच्यात स्पर्धक बनू शकतात. आणि मित्रांनो फारच थोडे लोकांमध्ये स्पर्धा असते, त्यामुळे जिंकण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. त्यामुळे तुम्ही या स्पर्धेत भाग घ्यायला विसरू नका. तर आता दुसरीकडे संजना मात्र विचार करत असते. संजना म्हणत असते त्या म्हातारडीला काय करायचं होतं त्या दागिन्यांचं, राहायला घर नाही परंतु दागिने पाहिजे भरपूर, युजलेस विकले असते ना चांगले पैसे मिळाले असते त्याचे. तेवढ्यातच अनिरुद्ध तिथं आलेला असतो आणि त्याने सुद्धा हे ऐकलेलं असतं. अनिरुद्ध म्हणतो की बरी आहेस ना तू, घर लुबाडलंस परंतु आता आईचे दागिने देखील लुबाडायचे तुला, घरावरती ताबा मिळवलायस पण आता दागिने पण चोरायचे. संजना म्हणते की एक मिनिट काय म्हणालास तू, घर लुबाडलं मी आणि मी दागिने चोरणार होते? अरे अनिरुद्ध मी दागिने फक्त बघत होते आणि तू सरळ आरोप काय करतोयस रे माझ्यावर? काय रे अनिरुद्ध तुला नकोय का हे घर? इथे तुला टॉवर पेंट हाऊस काहीच नकोय तुला? अनिरुद्ध म्हणतो की हे बघ मला तसं नव्हतं म्हणायचं. संजना म्हणते मग काय म्हणायचं होतं तुला सांग ना. आता नाटकी संजना खूपच नाटक करायला लागते. आता जसे काय मी नाही त्यातली आणि माझा तसा काही हेतूच नाही, ह्या सगळ्या गोष्टी आता तिला दाखवायच्या असतात. त्याच्यामुळे ती अनिरुद्धला गोलगोल फिरवत असते. अनिरुद्ध ही आता संजनाच्या या गोलगोल गोष्टींमध्ये घुमत असतो. संजना म्हणत असते मला सांग मी एकटीच आहे का जे मला हे सगळं हवंय? मिळतंय म्हटल्यावरती ईशा अभि आले ना सगळे उड्या मारत, तुम्ही ना सर्वजण सारखे आहात, वाईटपणा न घेता तुम्हाला सगळं हवंय. पण अनिरुद्ध तसं नसतं रे. पण अनिरुद्ध तुला एक गोष्ट सांगू का, मी वाईटपणा घ्यायला तयार आहे, मी नाही घाबरत. माझं नाव खराब होऊ, माझी इमेज खराब होऊ, माझी इमेज खराब झाली तरी चालेल पण मी वाईटपणा घेणार आणि मला तसाही काही फरक पडत नाही माझी इमेज खराब झाली तर. अनिरुद्ध मात्र समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो हो संजना मला तसं काही म्हणायचं नव्हतं आणि हे सर्व जे काही आहे ते तुझ्यामुळे शक्य झालंय ते मी डिनाय करत नाहीये. संजना म्हणत असते अरे पण मग तू इतके अलिगेशन का बरं लावतो माझ्यावरती, चोर लबाड असं का म्हणत असतो मला? अनिरुद्ध म्हणतो की बरं आता ते जाऊ दे, उद्या आपण बिल्डरकडे जाणार आहोत, उद्या ईशा आणि अभि येणार आहेत, प्लीज त्या बिल्डरने आपल्याला जो काही चेक दिलाय ना त्याबद्दल त्या बिल्डर समोर काही बोलू नको आणि या ईशा आणि अभि देखील काही बोलू नको. संजना म्हणते की का बोलेल मी, अरे वेडी आहे का मी? अनिरुद्ध म्हणतो अगं तसं नाहीये, तोंडातून निघून जातं कधीतरी. हे बघ त्यांनी काही विचारलं नाहीये ना मग आपण कशाला मुद्दा म्हणून विषय काढायचा. संजना म्हणत असते की हे बघ हे घर मिळवण्यासाठी ना पहिल्यापासून आपण प्रयत्न केलेत, अभि ईशा विशाखा हे नंतरून जॉईन झालेत, आपल्याला जास्तीची मेहनत आपली आहे त्यामुळे ते एक्स्ट्राचं जे काही फळ मिळणार आहे ना यातून ते आपल्यालाच मिळायला हवं. बिल्डरने दिलेले पैसे हे फक्त आपलेत. अनिरुद्ध म्हणत असतो की इथपर्यंत तर आलोय आपण, पुढे काय होणार आहे काय माहित. संजना म्हणत असते की आपण जे ठरवलंय तसंच होणार आहे, तू आता प्लीज वीक पडू नकोस, तू तुझ्या स्टँड वरती एकदम स्टिक राहा. आता तू वीक पडू नकोस, तुला अरुंधती
आई, आजी, आप्पा, कोणीही तुला आता इमोशनली ब्लॅकमेल करू शकतं. तुला ते तुझ्यावरती घाला करू शकतात इमोशन्सचा. आणि तू या गोष्टींना प्लीज बळी पडू नको, कुणाचं काही ऐकू नको. आणि तू जर वीक पडला ना तर मी पण वीक पडून जाईल मग. परंतु तू असं काही करूच नको आता. आणि आता तू अजिबात वीक पडायचं नाहीये अनिरुद्ध. तुला मी खरंच सांगते मनापासून, आता तू वीक पडायचं नाही. अनिरुद्ध म्हणतो की अगं नाही मागे हटणार, सारखं सारखं काय बोलतीयस ते. आता काय स्टॅम्प पेपर वरती लिहून देऊ का मी? हे विश्वास नाही का माझ्यावरती? मी तुला प्रॉमिस केलंय ना, मी आता मागे हटणार नाही. आपलं पेंट हाऊस होणार म्हणजे होणार. आता संजना खूप खुश होत असते आणि लगेचच अनिरुद्धला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू आणि आय लव्ह यू. आता संजनाला मात्र महासुरी आनंद झालेला असतो, कारण की आता अनिरुद्ध पूर्ण तिच्या ताब्यात असतो. खरं तर कायम असतो तिच्या तालावरती नाचत असतो, परंतु आता मात्र तिला यामध्ये खूप मोठं फळ मिळणार असतं. तिच्या या कर्मकांडांना आता खूप मोठं त्याचा बेनिफिट मिळणार असतो. आता घरच मिळणार आहे म्हटल्यावरती तिला फार आनंद होत असतो. त्यामुळे ती आता अनिरुद्धला मिठी मारून आता खूप हॅप्पी होत असते. आता दुसरीकडे मात्र नितीन आणि सुलेखाताई केस बद्दलच माहिती गोळा करत असतात. सुलेखाताई म्हणत असतात, अरे नितीन, या संजना आणि अनिरुद्धचा सगळा पास्ट आपल्याला उकरून काढायला पाहिजे. सुलेखा म्हणत असते की संजनाचा पहिला नवरा, नाव काय त्याचं? तेव्हा नितीन म्हणत असतो की शेखर. सुलेखाताई म्हणतात की अच्छा हा, तो खूप चांगला माणूस आहे असं ऐकलंय मी, त्याच्याशी आपल्याला बोलता येईल का? हे जरा बघ जरा. तेव्हा नितीन म्हणतो की हो, काही हरकत नाही, मी विचारतो त्याला. सुलेखाताई म्हणत असतात की त्याने जर आपल्याला मदत केली ना तर फार बरं होईल. आपल्याला संजनाचा ना सगळा पास्ट उकरून काढायचा आहे. ती कुठे जॉब करत होती, शेखरचे आणि तिचे संबंध कसे होते, तिचा डिवोर्स का झाला, असं सगळं शोधून काढायचं आता आपल्याला. नितीन म्हणत असतो की शोधून काढूयात आपण, पण मावशी मला नाही वाटत त्या संजनाचा पास्ट क्लिअर असणार आहे म्हणून. मी सांगतो तुला, तिने याआधी सुद्धा अनेक लोकांना गंडे घातले असणार आहे. सुलेखाताई म्हणत असतात की असतील, परंतु ते सगळं आता आपल्याला शोधायला हवं ना, तरच आपल्याला या केसमध्ये मदत होईल ना त्या गोष्टींची. या केससाठी खूप महत्वाचं आहे ते. फक्त संजनाबद्दलच नाही तर अनिरुद्ध विषयी सुद्धा आपल्याला सगळी माहिती काढायची आहे, सेम टू सेम. आणि खूप काही पास्ट त्याचं उकरून काढायचंय. तेव्हा आता नितीन म्हणत असतो की अनिरुद्ध बद्दल तर तुला आनंदती पण सांगू शकेल, 26 वर्ष संसार केलाय तिने. सुलेखाताई म्हणतात की अरे हो, परंतु आपल्याला बाहेरचं कोणीतरी बघावं लागणार आहे. 26 वर्ष ती घरातच होती, कारण की नितीन त्यावेळेस अरुंधती घराच्या बाहेरच पडत नव्हती फारशी. त्यामुळे तिला अनिरुद्ध माहितीये हा नवरा म्हणून आणि तिच्या मुलांचा बाप म्हणून. तो घराबाहेर कसा होता हे शोधून काढायचं आपल्याला. नितीन म्हणतो की बरं ठीक आहे, काढू आपण या सगळ्यांची माहिती शोधून. परंतु मावशी मला एक गोष्ट सांगायची आहे. मला नाही वाटत या दोघांविषयी कोणी चांगलं बोलत असेल बाहेर म्हणून. एक नंबरचे चॅप्टर आणि लोभी लोक आहेत. हे लोकांना हातोहात असे फसवत असतील. आणि अनिरुद्धचा तर या बाबतीत आपल्याला चांगला अनुभव आहे. तुला सांगतो मावशी, तो जे करतो ना त्यामागे डोकं असतं संजनाचं. दोघही खूप चलाक आहेत. ते का म्हणतात की अरे पण काय उपयोग रे, हीच चांगली बुद्धी जर चांगल्या गोष्टींसाठी वापरली असती ना तर स्वतःचं मोठं नाव, मोठं घर, मोठ्या गोष्टी करून खूप नामवंत झाली असते ही लोक. परंतु ही बुद्धी त्यांनी योग्य ठिकाणी वापरली का? नाही वापरली, अयोग्य ठिकाणी वापरली आणि त्याचं हे फळ भोगता येते. आणि हे कधी होतं माहितीये का तुला? मतिभ्रष्ट झाली की. आणि एकदा मतिभ्रष्ट झाली की माणूस असंच काहीतरी करायला लागतो. तेव्हा नितीन म्हणतो की खरंय, पण त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागणार. पण मला मावशी फक्त एवढं सांग की तू आजपर्यंत एवढ्या केसेस हँडल केल्या आहे, या केस बद्दल तुझं काय प्रेडिक्शन आहे? सुलेखाताई म्हणतात की नाही, तसं कुठलंही प्रेडिक्शन करणं हे कठीण आहे. नितीन अरे, आता आपण अशा स्थितीमध्ये आहोत की आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये, कोणतेच पुरावे नाही आहेत आपल्याकडे. आणि आता प्रेडिक्ट करणं कसं काय शक्य आहे मग? आणि आपल्याला ही केस बनवावी लागणार आहे. अजून तरी आपली केस काही स्ट्रॉंग नाहीये. हे बघ, आता आपल्याला चांगलं माहितीये आपले आप्पा कसे आहेत आणि आपला आप्पांवरती विश्वास आहे. ते कधी असं फसवू शकत नाही आणि त्यांना फसवूनच हे घर बळकवलंय हे आपल्याला चांगलं माहिती. परंतु कोर्ट आप्पांवरती विश्वास ठेवत नाही ना. कोर्ट तर पुरावे मागतं. आणि कसं आहे माहितीये का, जोपर्यंत पुरावे आपल्या हातात येत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीही सांगता येत नाही केस बद्दल. आणि हे बघ नितीन, जेव्हा आता संजना आणि अनिरुद्धला कळेल की आप्पा त्यांच्यावरती केस करणार आहेत, तेव्हा ते काही स्वस्त बसणार नाही, ते सुद्धा मोठा वकील बघतीलच. तेव्हा नितीन म्हणतो की म्हणजे उगाच खोट्या आशेवरती राहण्यात काही मजा नाही. सुलेखा म्हणते की बरोबर बोललास. मला ना आणखीन एक काळजी वाटते. अनिरुद्ध आणि संजनाला माहितीये की अरुंधती ही आप्पांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच आप्पा त्यांच्यावरती केस करताय. म्हणून ते सगळ्यात आधी अरुंधतीचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील, तिची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. एकदा का अरुंधती बॅकआउट झाली तर मग आप्पा काहीच करू शकणार नाही ना. नितीन म्हणतो की म्हणजे याचा अर्थ अरुंधती
अरुंधतीला सगळं स्ट्रॉंगली हँडल करावं लागणार आहे. तेव्हा आता सुलेखाताई म्हणत असतात की तिला कल्पना येणार नाही एवढी स्वतःच्या मनाची तयारी करावी लागणार आहे. सुलेखाताई म्हणत असतात की या केसमध्ये अरुंधतीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातील हे नक्की आहे. एका बाईला हरवण्याचा जगाला सोपा मार्ग माहित असतो रे, त्या बाईचं चारित्र्य हनन करणं. म्हणून म्हणते या सगळ्या परिस्थितीमध्ये अरुंधतीला खूप खंबीर राहणं गरजेचं आहे. आता मात्र सुलेखाताईंनी खूप मोलाचा आणि खूप महत्वाचा सल्ला आता नितीनकडे दिलेला असतो. नितीनला आता जबाबदारी असते की ही गोष्ट अरुंधतीला समजून सांगण्याची, कारण की सगळ्यात मोठा हल्ला जो होणार असतो तो आपणवरती तर होणार नसतो, तो होणार असतो अरुंधतीवरती. संजना आणि अनिरुद्ध हे डायरेक्टली अटॅक करणार असतील तर ते कोणावरती, ते फक्त आणि फक्त अरुंधतीवरती. कारण की त्यांना जर त्रास देण्याची ताकद जर कोणामध्ये असेल, त्यांचं जर हे सगळं हाणून पाडण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती अरुंधतीमध्ये आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे. म्हणून नेहमीप्रमाणे अरुंधतीला त्रास देण्याचे प्रयत्न ते आता इथून पुढेही करतील. आता ही गोष्ट सुलेखाताईंना देखील कळालेली असते आणि नितीनला देखील कळालेली असते. आता ते या गोष्टीसाठी अरुंधतीचं मनोबल वाढवण्याचा ते प्रयत्न करणार असतील. अरुंधती या केसमध्ये टिकू शकणार नाही या गोष्टीची भीती आता सुलेखाताईंना वाटत असते आणि अरुंधतीचे मनोबल वाढवण्यासाठी हवं ते करण्यासाठी नितीन देखील तयार असतो. कारण की शेवटी आता एखाद्या बाईच्या चारित्र्यावरती जेव्हा शिंतोडे उडतात तेव्हा मात्र तिचं मन किती काहूर माजवतं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आता इकडे दुसरीकडे अरुंधती ही आप्पांशी बोलत असते. आप्पांना ती म्हणत असते, मी खंबीर आहे आप्पा, माझ्यावरती चिखलफेक करणारे हेही माहिती आहे मला, माझ्या चारित्र्यावरती देखील शिंतोडे उडवणारे याची देखील मला जाणीव आहे, पण मी नाही घाबरत आप्पा. ती म्हणत असते की मला माहिती आहे ते काय लेवलला उतरणार आहेत आणि ते काय लायकीचे आहेत, त्यांची जी लायकी आहे ना त्या लेवलला ते उतरणारच आहेत. तेव्हा मात्र आप्पा म्हणत असतात, अगं अरुंधती तुला माहित नाहीये, अगं ते लोक कोर्टामध्ये तुझ्यावरती गलिच्छ आरोप करू शकतात आणि तेही कोर्टात, आणि एकदा आरोप प्रत्यारोप झालं ना मग कशालाही लिमिट राहत नाही, सगळ्या सीमारेषा ओलांडल्या जातात. अरुंधती म्हणते, आप्पा त्यांना करायचे ते आरोप करू देत, पण आपल्याला मागे हटायचं नाहीये. आता आपण काहीही झालं, कितीही आरोप केले, कितीही आपल्या खोटारड्या गोष्टी लादल्या गेल्या तरी आपल्याला हरायचं नाहीये आणि आपल्याला मागे हटायचं नाहीये. त्यांच्या आरोपांनी हे तर सिद्ध नाही होत ना की ते खरं आहे म्हणून, आणि त्यांनी केलेले ते आरोप आहेत, त्यांनी केलेली वाईट गोष्ट ही त्यांच्याकडेच राहणार, ती आपण जर स्वीकारलीच नाही तर ती आपल्याकडे येईल कशी. आता मात्र अरुंधती आपणना अजून मनोबल देत असते, तिला काही फिकीर नाही, तिच्यावरती किती वाईट प्रसंग आले तरी ती सामोरे जायला तयार आहे आणि तिची ही तयारी बघून मात्र आपणना खूपच कौतुक वाटत असतं. अरुंधती म्हणत असते की 26 वर्ष अनिरुद्धचा मी अन्याय सहन केला, कधीही एका शब्दाने मी काहीही बोलू शकले नाही. जेव्हा मला त्यांच्याबद्दल आणि संजनाबद्दल कळालं तेव्हा माझ्या पायाखाली जमीनच सरकली होती, एवढा मोठा आघात झाला होता माझा आप्पा. तेव्हाही मला घराच्या बाहेर पडायचं धाडस होत नव्हतं, सारखा माझ्या डोळ्यांसमोर मुलांचा चेहरा उभा राहायचा, माझ्या समोर सारखा यश आणि ईशा यांच्या चेहरा समोर यायचा, मला वाटायचं यांची काही चूक आहे याच्यामध्ये. बरं आप्पा मला एक गोष्ट सांगा, तेव्हा जर तो अन्याय मी सहन केला असता तर मी मुलांसमोर काय आदर्श ठेवला असता आप्पा? मीही मुलांना तेच सांगितलं असतं की समाजाचा अन्याय सहन करत राहायचा म्हणून. यश म्हणत असतो की तू ते सहनच करू शकली नसती आई, तुझं आयुष्य नरक झालं असतं. तेव्हा अरुंधती म्हणते की खरे यश, अशा माणसासोबत आयुष्य काढणं म्हणजे नरकापेक्षा कमी नाही. मला तर वेड लागलं असतं, खरं तर मला वेड लागलंच होतं त्यावेळेस, मला त्यामुळेच निर्णय घ्यावा लागला, त्यामुळे तुम्ही मुलं दुखावली गेली मला माहितीये, पण माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता आप्पा. त्यावेळेस जर मी तो निर्णय घेतला नसता आज जिथे कुठे पोहोचले तिथे मी कधी पोहोचूच शकले नसते. आप्पा कुठेतरी पोहोचायचं असेल तर कुठून तरी सुरुवात करायला हवी ना आप्पा. तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे, तो तुम्हाला पटला ना मग तुम्ही कोणाची भीती बाळगू नका आणि मागे हटू नका, आणि प्रत्येक पावलावर प्रत्येक ठिकाणी मी आहे तुमच्या बरोबर. यश देखील आता समोर येऊन म्हणत असतो, हो आप्पा मी देखील आहे तुमच्या समोर, मी पण आहे तुमच्या सोबत. आज आपल्याला एकीचं बळ काय असतं ना हे सगळ्यांना दाखवायचंय. आता आपण त्यांना दाखवून देऊ, आपण अन्याय सहन करणार नाहीये अजून, आणि प्रत्येक वेळेस अन्याय सहन करणं आपल्या रक्तात देखील नाही आप्पा, आता आपल्याला त्यांना दाखवूनच द्यायचंय. तेव्हा आता अरुंधती म्हणत असते, आता ही केस आपण काही झालं तरी लढायची आहे, आणि असं म्हणत आता ती हात पुढे करते, आप्पा देखील हात ठेवतात. आता यश देखील
देखील हात ठेवतो. अरुंधती म्हणत असते की आता माघार घ्यायची नाही. जोपर्यंत समृद्धी आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. आता इथे मात्र आप्पा, अरुंधती आणि यशने युद्धाचे रणशिंग फुंकलेले असतात आणि आता त्यांनी युद्धाला प्रारंभ केलेला असतो आणि त्यांनी ठरवलेलं असतं आता कोणतीही अवस्था आली, काहीही झालं या जगामध्ये तरी मागे हटायचं नाही. आता मात्र इकडे घरामध्ये संजना, अनिरुद्ध, ईशा, आबी हे सगळे बसलेले असतात. त्यांचा विषय चाललेला असतो घर कसं बनवायचं ते. आता त्याच्यामध्ये संजना म्हणत असते हे इकडं झालं तर बरं होईल, ते तिकडं झालं तर बरं होईल. तेव्हा ईशा म्हणत असते की याचा अभ्यास करणारी माझी एक मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं तुझ्यासाठी नॉर्थ ईस्ट फेसिंग हे तुझ्यासाठी लकी ठरणार आहे. आता असं म्हटल्यानंतर आबी म्हणत असतो की तू कधीपासून या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागलीस ग. तेव्हा मात्र आता ईशा म्हणत असते अरे तू सुद्धा करून बघ, खूप फायदा होतो. तेव्हा आता आबी म्हणतो की मला नाही वाटत. तेव्हा आता तो म्हणत असतो की बाबा मला त्या बिल्डरने 1100 स्क्वेअर फीटचा फ्लॅट कमिट केला होता, पण प्लॅनच्या नावाखाली तो आता मला 100 स्क्वेअर फीट कमी करतोय. हे असं काही मला चालणार नाही हा. तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणतो की ते सगळं मी बोलतो त्याच्याशी. आता या सगळ्यांचं बोलणं चालूच असतं. अनिरुद्ध मोकार मोठमोठ्या बाता सोडत असतो की ठीक आहे मी करतो, त्या बिल्डरला सांगतो तुला फ्लॅट मोठा द्यायला वगैरे. आता तेवढ्यातच मात्र आता तिथे अरुंधती आलेली असते. अरुंधती म्हणत असते काय मग स्वतःच्या घराची स्वप्न बघताय, स्वतःच्या आई बापांना लोबाडून तुम्ही हे घर बांधताय, हे घर कसं पूर्ण होईल. संजना म्हणत असते की तू का आली आहेस इथे. अनिरुद्ध प्लीज तू हिला घराबाहेर जायला सांग, हिची नजर ना खूप वाईट आहे आणि आपण इथं प्लॅन डिस्कस करतोय, आपल्या नवीन घराला दृष्ट लागेल. अरुंधती म्हणत असते की दृष्ट माझी नाही संजना, दृष्ट तुझी लागली आहे माझ्या संसाराला, हा संसार माझा होता तुझा नाही. संजना उठते आणि म्हणते की वाटेल ते बोलू नको हा अरुंधती, तू कमी पडलीस म्हणून तुझा संसार मोडला, माझा काही संबंध नाहीये. अरुंधती म्हणते की अजिबात नाही, मला आधी वाटायचं मी कमी पडले परंतु मला कळालंय मी कुठेही कमी पडलेली नव्हते. तू आणि अनिरुद्धनी मिळून मला फसवलंय आणि आज तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे ते आज त्यांच्या स्वतःच्या आई बापांना फसवत आहे, रक्ताच्या नात्याला फसवताय. ते किती खालच्या पातळीवरती उतरलायत तुम्ही. ईशा मात्र आता म्हणत असते की काय बोलतीयस अगं तू. अरुंधतीला आता सर्वजण आता बोलायला उठलेले असतात. आता अनिरुद्ध म्हणत असतो आम्ही आई बाबांना फसवलेलं नाहीये. अगं अरुंधती आप्पा अडून बसले, मला माझ्या मुलांचं भलं बघायला नकोय का. तेव्हा आता अरुंधती म्हणत असते की परंतु स्वतःच्या आई वडिलांना रस्त्यावरती आणून हा कुठला न्याय. अभि म्हणत असतो की आई आप्पांना बाबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं टॉवर उभा राहिल्यानंतर ते आई आप्पांना स्वतः इथे घरात राहण्यासाठी घेऊन येणार आहे. अरुंधती म्हणत असते की तुला काय वाटतं अभि आता आई आप्पा यांच्या बरोबर राहायला येतील. अजिबात नाही. आता हे अरुंधती स्पष्टपणे ठामपणे सांगत असते. अरुंधती म्हणत असते की त्यांना तुमची तोंड देखील बघायची नाहीये. ईशा म्हणते हो मग आता ते तुझ्या बरोबर आहेत ना आणि ते तुझ्या बरोबर खुश आहे ना, मग झालं, इथे येऊन आमचं का डोकं खातेस तू. तेव्हा अरुंधती म्हणते की वा ईशा वा, मला फार तुझ्याकडून काही अपेक्षा नव्हतीच, परंतु अभि तू तरी थोडासा समजूतदारपणा दाखवशील अशी अपेक्षा होती मला. छे दोन्ही पण एका माळीचे मनी निघालात. संजना म्हणत असते की एक मिनिट काय होय तुला, तू इथं आमच्या घरी का आलीयस सांगशील प्लीज. तेव्हा अरुंधती म्हणत असते की सांगते ना, आज मी पहिल्यांदा कुणाचं तरी स्वप्न मोडणार आहे आणि त्याचा मला मनस्वी आनंद होतोय, कारण की तुमच्या या स्वप्नामुळे माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात आज पाणी आलंय. आज ते बेघर झालेत आणि मला या गोष्टीचं फार वाईट वाटतंय. ज्या गोष्टीवरती त्यांचा जीव आहे त्या गोष्टीला तुम्ही मोडून तुमचं स्वप्न रंगवू शकत नाही. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला, आता काय करणार आहेस तू. तेव्हा आता अरुंधती खूप जास्त ठामपणे दाखवत म्हणत असते, ती आता नोटीस दाखवत म्हणते की ही कोर्टाची नोटीस, आप्पांना हा व्यवहार मान्य नाही. आता मात्र सर्वांना घामच फुटलेला असतो, त्यांना इथे टावर नकोय. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की पण प्रॉपर्टीच्या पेपरवरती आपण सह्या केल्यात ना. अरुंधती म्हणत असते की त्या सह्या त्यांनी स्वतः केल्यात की त्यांच्याकडून फसवून करून घेतल्यात, हे आपण कोर्टात सिद्ध होईलच. उद्या कोर्टात यायला विसरू नका अनिरुद्ध, वेळेवरती हजर राहा. अनिरुद्ध देशमुख आता हा लढा तुमचा आणि माझा आहे. आता असं ती नोटीस समोर करत अनिरुद्धला म्हणत असते. आणि मित्रांनो आता मात्र अनिरुद्धची पूर्णपणे फाटून गेलेली असते आणि घरात जे आता आनंदाने उड्या मारत होते त्यांचा मात्र पूर्णपणे पोपट झालेला असतो. आता अरुंधती रिंगणात उतरली म्हटल्यानंतर आपलं जिंकणं काय एवढं सोपं नाही. आता याची जाणीव संजना, अनिरुद्ध आणि ईशा आणि अभिला झालेली असते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ती आपल्याला बघायला भेटलेली असते. एकट्या अरुंधतीने चारींना पण
पण जागीच ठार केलेलं असतं आणि अशा प्रकारे आता तिथे अरुंधतीने आपला वचक सगळ्यांवरती दाखवलेला असतो. एकाच पंजात चारही जाग्यावरती ठार तिने केलेले असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे संजना म्हणत असते की स्वतःच्या मुलावरती केस केली. तेव्हा मात्र अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो, मला नाही वाटत हे आप्पांचं डोकं आहे, 100% त्यांना अरुंधतीनेच भडकवून दिलंय. आता हा सगळा आरोप अनिरुद्ध हा पूर्णपणे अरुंधतीवरती टाकत असतो आणि अनिरुद्ध या सगळ्या गोष्टीचा आरोप हा अनिरुद्ध सगळा पूर्णपणे अरुंधतीवरती टाकत असतो. आता इकडे अरुंधती आणि आप्पा बोलत असतात. आप्पा म्हणत असतात की शहाण्या माणसाने कधी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, परंतु आज माझ्याच मुलाने ती पायरी चढायला मला भाग पाडलं. आता मात्र कांचनला रस्त्यात गाठून अनिरुद्ध आणि संजना केस माग घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यासाठी ते आईला म्हणत असतात, अनिरुद्धला खूप टेन्शन आलंय आई, आज त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आई, अनिरुद्धला परत काही झालं तर, असं मुद्दाम खोटे खोटे नाटक आता संजना करत असते. तेव्हा कांचन अनिरुद्धला म्हणत असते की माझ्या अनिरुद्धला काही होणार नाही, कारण की आईचा जीव तो, आई तिथे पगडलेली असते. परंतु इकडे अरुंधती मात्र खूप जास्त रागात बोलत असते. आता अनिरुद्धला ती प्रत्युत्तर देताना अरुंधती म्हणत असते, कशी आहे हे माझ्या जवळच्या लोकांना चांगलंच माहिती आहे, समाजाची भीती मला नाही, आता जे काही बोलायचं ते आपण कोर्टातच बोलू असं म्हणत अरुंधतीने आता एका बुक्कीत टेंगूळ अनिरुद्धला दिलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. आणि मित्रांनो, तुमचं जे मनोगत आहे ते तुम्ही कळवायला विसरू नका आणि कमेंटमध्ये टाका, कारण की पैठणीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या व्यक्तींना तेव्हाच ग्राह्य धरण्यात येईल जेव्हा त्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून इथपर्यंत बघितलाय आणि सोबत कमेंट केलेली आहे आणि शेवटी त्याच्यामध्ये त्यांनी लय भारी हा शब्द लिहिलेला आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुढील भागात बघूया पुढे नेमकं काय होतं ते. धन्यवाद.